नमस्कार. गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूक पर्यायामध्ये कोणती तरी रिस्क इन्व्हॉल्व असते, या संदर्भात आपण पाहत आहोत. आता मागच्या आठवड्यामध्ये आपण एकंदरीत ज्या रिस्क आहेत त्यापैकी 4 रिस्क पाहिल्या होत्या. इन्फ्लेशन रिस्क, डिफॉल्ट रिस्क, लिक्विडिटी रिस्क आणि रिइन्व्हेस्टमेंट रिस्क. आता उरलेल्या 5 ज्या रिस्क आहेत त्या आपण आज पाहणार आहोत आणि त्या अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण गुंतवणुकीशी संबंधित असणारे जे काही नवीन पर्याय आता आहेत, ज्याकडे लोकांचा कल वाढतोय, म्हणजे उदाहरणार्थ बॉन्ड्स झालं किंवा स्टॉक मार्केट झालं किंवा म्युच्युअल फंड झालं, या सर्व विषयाशी या 5ही रिस्क इन्व्हॉल्व आहेत. आता बिझनेस रिस्कचा आपण विचार करू. मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना वेगवेगळे सेक्टर्स असतात. म्हणजे ते सेक्टर कोणत्या ना कोणता तरी बिझनेस करत असतं. म्हणजे एक उदाहरण घ्या की समजा आयटी कंपनी असेल किंवा एफएमसीजी सेक्टर असेल किंवा बँकिंग सेक्टर असेल. आता जर समजा आपण एका पर्टिक्युलर कंपनीचे सेक्टर, पर्टिक्युलर सेक्टरच्या एका कंपनीचे स्टॉक्स विकत घेतले आणि त्या वर्षी ते सेक्टर चाललंच नाही, म्हणजे कोणतंही कारण असू शकतं, तो बिझनेस त्या वर्षी हिट नाही झाला, तर मग अशा वेळेस आपल्याला बिझनेस रिस्कच्या अनुषंगाने रिटर्न्स मध्ये कमी अधिकपणा येणार आहे. आता साधारणपणे हा विषय बँकांशी संबंधित नाही आहे. म्हणजे जे बँकेमध्ये एफडी करतात त्यांना काही या बिझनेस रिस्कचा परिणाम होणार नाही, पण जे म्युच्युअल फंडच्या डेट कॅटेगरीमध्ये पैसे टाकतील किंवा एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरमधल्या कंपनीचे स्टॉक घेतील, त्यांना मात्र या बिझनेस रिस्कचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कधीही एका सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. आपला पोर्टफोलिओ केव्हा पण डायव्हर्सिफाईड असला पाहिजे, तर आपल्याला बिझनेस रिस्क तेवढी राहत नाही. दुसरी त्याच्यानंतरची जी रिस्क आहे ती आहे इंटरेस्ट रेट रिस्क. आता इंटरेस्ट रेट रिस्क अनेकांना या संदर्भामध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे मनी मार्केट जे आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या हे असतात. एक इंटरेस्ट रेट असतं आणि एक बॉन्ड प्राइस असतं. आता इंटरेस्ट रेट ज्यावेळेस ज्याचा संबंध हा बँकेच्या फिक्स डिपॉझिटशी आहे. आता बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये जसं आपण आधीच्या रिस्क प्रकारामध्ये पाहिलं होतं, रिइन्व्हेस्टमेंट कॅटेगरीमध्ये आपण जे पाहिलं होतं, आज बँकेच्या याच्यामध्ये तुम्ही ज्या काही रेटनी फिक्स डिपॉझिट करणार आहात, आता पुढच्या वर्षी काही तोच फिक्स डिपॉझिट रेट आपल्याला मिळणार नाही, म्हणजे तिथे इंटरेस्ट रेट रिस्क इन्व्हॉल्व झाली. पण बॉन्ड प्राइजेसच्या संदर्भामध्ये आपण जर समजा हा विचार केला, तर एक उदाहरण घ्या की एखाद्या बॉन्डमध्ये आपण गुंतवणूक करतोय आणि त्याची फेस व्हॅल्यू ही 100 रुपये आहे. आता आरबीआय दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी बँकांच्या व्याजदराचा आढावा घेते आणि त्याप्रमाणे रेपो रेटमध्ये कमी जास्ती करतात. आता बँकेने व्याजदरामध्ये जर समजा कपात केली, तर त्याचा स्वाभाविक परिणाम या बॉन्ड प्राइस वरती होणार आहे. आता याच्यात काय होईल की 8% जरी मालिका असली तरी रेट कमी झाल्याबरोबर नवीन बॉन्ड प्राइस येईल आणि ती 7.5% असेल. म्हणजे आता या ठिकाणी काय होईल की जुन्या याच्यावर 8% व्याज मिळत आहे आणि नवीन जे आलाय ते 7.5% आलेला आहे. तर प्रत्येकाला काय वाटेल की मी जुना जो 8%चा बॉन्ड आहे तो घेतला पाहिजे. आता तो जेव्हा त्याची मागणी वाढेल, आता त्याची मागणी वाढली म्हणजे परिणाम काय होईल की स्वाभाविकपणे ज्यावेळेस इकॉनॉमीचा नियम आहे, ज्यावेळेस डिमांड वाढते त्यावेळेस रेट पण वाढतो. म्हणजे त्यावेळेस इकडे बँकेचे दर कमी होणार झाले, पण बॉन्डच्या प्राइसची डिमांड वाढली, त्यामुळे बॉन्ड मार्केटमध्ये डिमांड वाढल्यामुळे बॉन्डची प्राइस ही वाढणार आहे. तर असा हा विरुद्ध परिणाम म्हणजे या याच्यावरती होणार आहे. तर त्यामुळे या इंटरेस्ट रेटचा संबंध, इंटरेस्ट रेट रिस्कचा संबंध हा बॉन्ड मार्केटवरती होतो आणि त्याचा स्वाभाविक परिणाम हा म्युच्युअल फंड मधल्या डेट कॅटेगरीचे जे काही फंड्स आहेत, जी सिरीज आता आपण पाहतोय, त्या सर्व याच्यामध्ये या बॉन्डचा संबंध असतो. आता जे ट्रेडेबल बॉन्ड आहेत त्याचा याच्याशी 100% संबंध आहे. त्यामुळे या इंटरेस्ट रेट रिस्कचा आपण गंभीरतेने विचार केला पाहिजे आणि आपली रिस्क लक्षात घेऊनच बॉन्डमध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या डेट कॅटेगरीमध्ये आपण पैसे टाकले पाहिजे. त्यानंतरचा विषय आहे, आपण असं समजू की मार्केट रिस्क. आता म्युच्युअल फंडाच्या
संदर्भामध्ये किंवा स्टॉक मार्केटच्या संदर्भामध्ये गुंतवणूक करत असताना एक डिस्क्लेमर दिलं जातं. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टमेंट. आता हे अगदी साध्या भाषेमध्ये प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की जसा जसा बाजारावरती स्टॉक्सवरती परिणाम होणार आहे, शेअर बाजाराचा इंडेक्स जो आहे, म्हणजे समजा आपण मुंबई शेअर बाजाराचा विचार केला तर सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा विचार केला तर निफ्टी, हा रोज बदलणार आहे. म्हणजे काय, रोजचा भाव कमी जास्ती होणार आहे. आता ज्या वेळेस रोज भाव कमी जास्ती होणार आहे तर आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती पण त्याचा रोज परिणाम होणार आहे. म्हणजे आता एखादा विचार करेल की मी समजा आज सेन्सेक्स 1 लाख सेन्सेक्स 40,000च्या घरात आहे, मी 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतो, तर उद्या 42,000 जेव्हा सेन्सेक्स होईल त्यावेळेस स्वाभाविक असं होऊ शकतं की तुम्ही इंडेक्स फंडमध्ये पैसे टाकले असतील तर तुमचे पैसे वाढलेले राहतील. पण तोच जर समजा 40,000चा 35,000वरती आला असेल सेन्सेक्स, तर तुमचे पैसे कमी पण झालेले असतील. तर त्यामुळे शॉर्ट टर्म साठी हे आपल्याला धोकादायक ठरू शकतं. प्रसंगी आपले पैसेचं नुकसान होऊ शकतं. पण ते नोशनल लॉस असेल, तो काही परमनंट नाही. परमनंट लॉस तुमचा तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही त्यातनं एक्झिट व्हाल. तर त्यामुळे लॉंग टर्मचा जर असेल तर मार्केट रिस्क तुमची कमी होते. पण शेअर बाजाराशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक, म्हणजे जसं इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड्स असतील किंवा डेरिव्हेटिव्ह असतील किंवा फ्युचर अँड ऑप्शन असतील किंवा म्युच्युअल फंड असतील, यामध्ये मार्केट रिस्क आपल्याला लक्षात घ्यायची आहे. यानंतरचा एक अत्यंत महत्वाचा विषय जो आपण ऐकत असतो तो म्हणजे FII आणि DII. म्हणजे या मार्केटमध्ये FII पण पैसे टाकतात आणि DII पण पैसे टाकतात. पण मार्केटमध्ये FII जे पैसे टाकतात ते त्यांना एक्सचेंज रेट रिस्क असते. म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण पेपरमध्ये पण बातमी वाचतो की डॉलर 1 रुपयानी डॉलरच्या तुलनेत रुपया 1 रुपयानी घसरला किंवा 1 रुपया वाढला. म्हणजे नेमकं काय होतं त्याचं एक उदाहरण समजून घेऊ आपण. की एखाद्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी असं ठरवलं की $1,000 इन्व्हेस्ट करायचे. व्याजदर त्यांनी गृहीत धरला की 10%. आता $1 त्यावेळेस रेट होता, $1 पोटी $60 रेट होता. म्हणजे त्यांनी गुंतवणूक किती केली? त्यांनी गुंतवणूक केली $60,000. 1 वर्षाच्या मॅच्युरिटी नंतर त्याचे $66,000 त्याला मिळणार आहेत. पण 1 वर्षानंतर डॉलरचा भाव जो 1 वर्षाआधी $60 होता तो $67 झाला. म्हणजे डॉलरच्या कंपॅरिझन मध्ये त्याचा जे इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 66,000 डिवायडेड बाय 67 जर आपण केलं तर त्याला इन टर्म्स ऑफ डॉलर किती मिळाले? $985 मिळाले. म्हणजे गुंतवणूक किती केली त्यांनी? $1,000 आणि त्याला मिळाले किती? $985 ऍज ए मॅच्युरिटी मिळाली. म्हणजे या ठिकाणी $10 व्याजाचा दर असताना सुद्धा डॉलरचा भाव रुपयाच्या तुलनेमध्ये, म्हणजे रुपया $67 गेला $1, म्हणून त्याला नुकसान झालं प्रसंगी. तर ही एक्सचेंज म्हणजे करन्सी मधले जो एक्सचेंज रेट मिळाला त्याची रिस्क याला इथे भोवली आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट जे आहे ते निगेटिव्ह मध्ये गेलं. DIIच्या संदर्भात किंवा भारतीय गुंतवणूकदारांच्या संदर्भात हा विषय तितका महत्वाचा नाहीये, पण इन्व्हेस्टमेंटची रिस्क अशी पण असू शकते हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतरचा एक विषय आहे की सिस्टमॅटिक रिस्क आणि अनसिस्टमॅटिक रिस्क. तर इन्व्हेस्टमेंट करत असताना जर समजा आपण सिस्टमॅटिक रिस्कचा जर समजा विचार करणार असू तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण महागाईचा विचार केला पाहिजे, आपण मार्केटच्या कमी अधिक प्रमाणाचा विचार केला पाहिजे. म्हणजे अशा वेळेस जर आपण या रिस्कचा विचार केला नाही तर आपलं प्रसंगी नुकसान होऊ शकतं. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये SIP नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे पैसे आपण टाकले तर मार्केटच्या कमी अधिक परिणामाचा या आपल्या गुंतवणुकीवरती आपल्याला युनिट्समध्ये जे मिळणार आहे त्याच्यात फायदा होणार आहे. आणि सिस्टमॅटिकली आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो तर तिथली जी रिस्क आहे ती एकदम काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे या एकंदरीत 9 प्रकारच्या रिस्क विचारात घेऊन आपण आपला
रिस्क कॅपॅसिटी तपासून, इन्व्हेस्टमेंट होरायझन तपासून जर गुंतवणूक केली तर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला फायदा पण होईल आणि आपला तोटा पण कमी होईल. धन्यवाद.